शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला मित्र भगवान धिरडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर बांधवांनो सकाळचे 8:24 झालेले. तर आता हे जे तुम्ही ऊस पाहू शकतात ना, आजचा विषय आपला ऊसावरच आहे. ह्याच्या आतमध्ये ऊसाला तोडी सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये आवाज येत असेल थोडा थोडा का नाही येत ते काय मला सांगता यायचं नाही. तर आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे हे ऊसाचं. तर तुम्ही पाहू शकता. तर आता हे जे ऊस आहे का, हे ऊस 22-23 कांड्याला आहे. 8005 जातीचा ऊस आहे. दोन्ही सरीच्या मधलं अंतर 5 फूट आहे. तर बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मला नेमकं काय सांगायचं आहे आणि काय सांगणार आहे मी हे तुमच्या लक्षात येईल. तर बांधवांनो हे जे ऊस आहे का, हे ऊस ह्याचा जे कलर आहे का वरचा आपल्या वाड्याचा कलर एकच नंबर कलर होता, हिरवागार. आता ह्या इथं बुचका आहे बघा, हिरवागार असा काळा डोम कलर होता एकच. पण आता काय झालं आहे बांधवांनो, तर ह्याचा जे कलर आहे का, ह्याचा कलर कमी व्हायला आहे. म्हणजे हे कलर पिवळा पिवळा पडायला आहे. आता तुम्ही बघा हे पान आहे. तर ह्या पानाचे हे कडीचे काट आहेत का, हे पिवळे पडायले. तर आता हे बघा इथं बघा, ह्या पानाला काय झालं बघा, ही बाजू आहे का अर्धी ही पिवळी चुटूक झाली. तर ह्याच्यामध्ये हिरवा पट्टा आहे आणि हे जे आहे का हे बी पिवळं पडायले. तर असं आता जवळपास सगळ्याच ऊसाला होणार आहे असं माझा अंदाज आहे. समजा खोड्यामध्ये होणार आहे, चौकड होणार आहे. आता इकडे बाजूला ऊस आहेत बघा, तिकडे आता ते नाही तुम्हाला दिसायचे, ते पिवळे झालेत. आता हे शेंडे बघा किती पिवळे आहेत. पण हे कशामुळे झालं असावं, आता पाण्यामुळे म्हणावं तर पाणी ह्याला सुरूच होतं. आता 15-3 वार झाले असते. अगर समजा 1 महिन्याच्या घरात आला असं आपण पाणी तोडे. पाणी कशामुळे तोडे, इकडे काळीची जमीन आहे. 2-2 महिने रान वाळत नाही. मग मोठं जर वाहन आलं का आपल्याला ऊस तोडायला की फसत आहे, मग आदत आहे. मग ते पुन्हा लय मोठा कुटाणा, मग वडायचा कुटाणा खर्च वाढत आहे, काम बुडत आहे. त्याच्यामुळे त्याचं पाणी कमी केलेलं आहे. तर हे जे पिवळपणा जे दिसतंय का, तर असं समजा वैयक्तिक मला स्वतःला वाटतंय आता काय झालं आहे, गारवा वाढायला आहे. म्हणजे गार जास्त पडायला आहे. मग त्या गारव्यामुळं परत पुन्हा ह्याच्या दैवार पडते. त्या दैवारामुळं आणि घटकातच ऊन बी लागत आहे, उन्हाचा चटका पडत आहे, पुन्हा गारवा बी पडत आहे, हिव बी वाजत आहे. मग ह्या गारव्यामुळं उन्हामुळं परत पुन्हा हे दैवार पडत आहे. ह्या दैवारामुळं मला वाटतं ह्याचा कलर पिवळा होता असन. मग त्याच्यामुळं ह्याचं एक तर आता म्हणजे 13 महिने होईल, ह्याचं वय बी होईल आहे, मग वय बी झालेलं आहे. मग त्याच्यामुळे बी समजा ह्याचा कलर पिवळा पडत असन. तर ते मला वाटत होतं की सुरुवातीला समजा हिरवा कलर असतंय, मग शेवटपर्यंत का राहत नाही हे कलर. मग शेवटपर्यंत जर कलर ह्याचा हिरवा राहिला तर मग आपली समजा टायर जर आले तर ते हिरवा कलर बघून त्या वाड्याच्या ह्याच्या आसानी समजा लोक बी ऊस तोडायला चिटकत येत, ह्याच्यामध्ये रमत येत. पण तसं होत नाही. हे कलर 100% शेवटला वय झालं का तर त्याच्यात पाण्याचा ह्याचा दोष काही नाही, मग ते पिवळा पडत असावा असं वैयक्तिक समजा माझं स्वतःचं मत आहे. तर बांधवांनो तुम्हाला जर समजा ह्याच्यातलं ज्ञान असेल, ह्याच्यातली माहिती असेल, तर शेतकरी बांधवाला एका जडी एक अभ्यास असते. ते तिकडे एक ऊस आहे बघा, ते बी पिवळा झाला आहे. हे ते ऊस आहे हे बी पिवळा व्हायला आहे, पण ह्याचा हे हिरवा कलर आहे थोडा. तर जरूर तुम्ही काय करा, एक कमेंट करा आणि मला तुम्ही सांगा याचं कारण काय असेल. तर बांधवांना माहिती कसं काय वाटली जरूर एक कमेंट करा. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.